काल माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत शिवसेनेचे त्यांचा सत्कार करून त्यांचं कौतुक करून त्यांना काही मार्गदर्शनपर मार्गदर्शन केलं. त्याच पद्धतीने आजही आम्ही काही आमचे वरिष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नगरसेवक आहेत आणि त्याचप्रमाणे काही 2 आम्ही बाहेरून सुद्धा फॅकल्टीज बोलावल्या होत्या. त्यांनी कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेत कामकाज चालतं, कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे आपण कामकाज चालवायचंय, कशा पद्धतीने बोलायचं आहे, कशा पद्धतीने पक्ष म्हणून एकत्रित काम करायचंय, व्हीप म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत यांना समजावून सांगण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की एक एकत्रितरित्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सर्व कार्यक्रम सुरू आहेत. नाही, हे बघा जिथे-जिथे आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढाया लढलेलो आहोत आणि जिंकलेलो आहोत, तिथे महायुतीचाच महापौर बसणार आहे. माननीय शिंदे साहेबांनी हे अनेक वेळेला सांगितलेलं आहे, की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत. आता कसं झालंय विरोधकांना काहीही काम राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे खोट्या बातम्या पसरवून कुठेतरी एक संशयाचं वातावरण निर्माण करणं, हे सध्या विरोधी पक्षाकडून कार्यक्रम सुरू आहे. नोटिफिकेशन जसंही महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून नोटिफिकेशन काढलं जाईल, लगेचच आम्ही गट स्थापन करून कोकण भवनला जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन होईल. अजूनपर्यंत तरी नोटिफिकेशन आलेलं नाहीये. जसं नोटिफिकेशन येईल लगेचच आम्ही दुसऱ्या दिवशी गट स्थापन करून रजिस्ट्रेशन करू.